आता बातमी साताऱ्यातून आहे। साताऱ्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीवरून खासदार उदयनराजे भोसले आणि पालकमंत्री शंभूराज देसाई हे आमने सामने आल्याचं पाहायला मिळालंय। तर कार्यकर्त्यांच्या इच्छेखातर उदयनराजेंनी रात्रभर डॉल्बी वाजवण्याच्या परवानगीसाठी पोलीस अधीक्षकांच्या या ठिकाणी सूचना केल्यात। तर उदयनराजेंच्या भूमिकेवर पालकमंत्री शंभूराज देसाईंनी आक्षेप घेतलाय। त्यामुळे आता महायुतीमधली ही अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा समोर आली आहे। 17 तारखेला तुमची जी मिरवणूक आहे त्या संदर्भात मी त्यांच्याशी बोललो आणि सांगितलं मला 12 वाजेपर्यंत मिरवणूक थांबवायची, परत संपूर्ण मंडळाचे गणपती तिथं रस्त्यावर सोडायचे आणि परत 6 वाजता मी कुठल्या हिशोबात बसतो। तुम्ही सलग तुमची मिरवणूक काढा, डॉल्बी वाजवा, डेसिमल जे आहे त्याच्या डेसिमलच्या हिशोबानेच वाजवा। 50 डेसिबल का काय अशी जी काय हायकोर्टानं मर्यादा घालून दिलेली आहे डॉल्बीला, त्या मर्यादेमध्ये कुठलंही वाद्य वाजवायला आमची मनाई नाही, कुठलीही मिरवणूक काढायला आमची मनाई नाही। जी काही शिथिलता शेवटचे 4 दिवस आपण देतो ती शिथिलता सरकारला दिलेली आहे। त्यामुळे उत्सवावरती कुठलंही आमचं बंधन नाही, पण त्याचा अतिरेक करणं आणि इतर लोकांना त्याचा त्रास होणं असं जर कुठं होत असेल तर त्याच्यावर निश्चितपणानं कारवाई केली जाईल।